विद्यार्थी मित्रांनो, मागे व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्रामध्ये आपण प्रकरण 6वे पाहत आहोत, महिला व अन्य दुर्बल घटकांचे समीकरण. भाग 1 मध्ये आपण पाहिलेलं होतं महिला व अन्य दुर्बल घटकांच्या समीकरणांमध्ये दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं होतं. त्यानंतर स्त्री शक्तीच्या आविष्कारामध्ये मृणालताई गोरे यांनी लाटणे मोर्चा काढून नारी शक्तीचे सामूहिक आविष्कार लोकांना दाखवून दिलेला होता. महाराष्ट्रात हा गाजलेला होता त्यावेळेला ऐन दिवाळीमध्ये, जेव्हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये महागाई वाढलेली तेव्हा. त्यानंतर आपण चिपको आंदोलन पाहिलं की सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट ह्या दोघांच्या नेतृत्वाने हिमालयाच्या पायथ्याशी जेव्हा प्रचंड व्यापार करण्यासाठी वृक्षतोड होणार होती, तेव्हा त्यांनी महिलांना एकत्र घेऊन चिपको आंदोलन केलेलं होतं. चिपको आंदोलनावर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, टीप येऊ शकते. झाडांना तोडण्याआधीच त्या महिलांनी झाडांना मिठे मारले आणि त्यामुळे अशा प्रकारे त्या झाडांचे प्राण वाचवले. गौरादेवी ह्या त्याच्यामध्ये अतिशय पुढे होत्या. त्यानंतर मद्यपान विरोधी आंदोलन म्हणजे अरक आंदोलन, हे मध्य प्रदेशमध्ये झालेलं होतं मोठ्या प्रमाणात आंदोलन. आणि आंध्र प्रदेशमध्ये सरकारने अरक म्हणजेच दारू विक्रीसाठी गावोगावी दुकाने उघडलेली होती आणि त्यावेळेला महिलांनी 3 युवकांचा मृत्यू झालेला होता दारू पिऊन, आणि त्यामुळे तिथल्या संघटित महिला एकत्र येऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले दुबागुंटा या गावामध्ये. आणि त्यानिमित्ताने सर्व महिला एकत्र आल्या आणि त्यांनी दारू दुकानं बंद पाडली आणि अशा प्रकारे सरकारला दारूविरोधी कडक धोरणं घ्यायला भाग पाडले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला वर्ष युनेस्कोने म्हणजे संयुक्त राष्ट्राने जेव्हा 1975 हे घोषित केले, त्या डॉक्टर फुलरेणू बुवा ह्या आपल्या भारत सरकारने ह्यांच्या अध्यक्षतेखाली एका महिला आयोगाची स्थापना केली. मग त्यांनी स्त्रियांची परिस्थिती, स्त्रियांचं समान वेतन, स्त्रियांबाबत अनेक प्रश्न होते, म्हणजे स्त्री पुरुषांचा जन्ममृत्यू दर कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले. स्त्रियांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या तरतुदी केल्या. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या अनेक समस्यांना सोडवल्या. त्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्त्रियांविषयी जागृती करण्यात आली. स्त्रीमुक्ती संघर्षाची स्थापना, मुलगी झाली हो हे ज्योती म्हस्पेकर यांचं पथनाट्य, त्याचबरोबर स्त्रीमुक्ती ललकारी हा गीतसंग्रह होता. प्रेरक ललकारी हे मुखपत्र 1977 सौदामिनी राव यांनी स्त्रीमुक्ती आंदोलन समितीची स्थापना केली. ह्यात बायजा हे त्यांनी द्वैमासिक म्हणजेच 2 महिन्यात चालू असं स्त्रियांविषयी मासिक स्त्रियांच्या सर्व प्रश्न समस्या सोडवण्यासाठी केलेलं होतं. नाशिकमध्ये महिला हक्क आयोग असे वेगवेगळे ठिकठिकाणी महाराष्ट्रभर स्त्रियांविषयी जागृती निर्माण झाली. विद्या बाळ यांनी नारी समता मंच, मिळून साऱ्या जणी. त्यानंतर प्रमिला दंडवते यांनी महिला दक्षता समितीची स्थापना केली. त्यानंतर राज्यामध्ये 1980 भारतीय जनवादी महिला संघटना स्थापन झाली. ठिकठिकाणी भारतामध्ये महिला विद्यापीठ स्थापन झाली. त्यातले पहिले महिला विद्यापीठ एनसीएनडीटी म्हणजेच नाथीबाई ठाकरसी दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबईला स्थापन झालं. शिवाजी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे, अशा अनेक स्त्रियांच्यासाठी अभ्यास केंद्र स्थापन केली आणि स्त्रियांच्या स्त्रियांच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी या केंद्रांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता सरकारने देखील काय केले तर केंद्र सरकारने देखील 1952च्या कायद्यानुसार भारतातील हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार दिले. पोटगी म्हणजे काय तर एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने जेव्हा घटस्फोट दिला तर तिला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून एक ठराविक रक्कम नवऱ्याने तिला देणे याला पोटगी म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यावरती टीपसुद्धा येऊ शकते. त्यामुळे पोटगी म्हणजे काय हे पुन्हा मी सांगते, लक्ष द्या की भारत सरकारने जेव्हा हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार दिले, या कायद्याअंतर्गत एखाद्या विवाहित स्त्रीला नवऱ्याने घटस्फोट दिला, मग तिच्या उदरनिर्वाहाला साधन काय म्हणून त्यांनी ठराविक रक्कम दरमहा नवऱ्याने देणे याला पोटगी म्हणतात. अशा प्रकारे स्त्रियांसाठी पोटगीचा कायदा केला. तसंच वडिलांच्या संपत्तीत त्यांना वाटा देणे, स्त्रीधनावर तिचा अधिकार निर्माण केला. आता स्त्रीधन म्हणजे काय तर महिलांना जे लग्नात दागिने दिले जातात, मग ते वरपक्षाकडचे असो म्हणजे नवऱ्याकडचे असो किंवा आईकडील,
हे तिचं स्वतःचं स्त्रीधन असते, त्यावर तिचाच अधिकार असतो. हा अधिकार तिला मिळवून दिला. बहुपत्निकत्व संपुष्टात आलं, म्हणजे एकाच पुरुषांनी अनेक स्त्रियांशी विवाह करणे हे कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला. त्यांना घटस्फोटाचा अधिकार देण्यात आला. अशा प्रकारे अनेक स्त्रियांविषयी कायदे केले. त्यात महत्त्वाचा म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 केला. कारण आपल्या देशामध्ये त्यावेळेला हुंडा घेण्याची पद्धत होती आणि फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आणि हुंडा प्रथेचं निर्मूलन करून ह्या चळवळीमध्ये अनिष्ट ह्या प्रथेमध्ये स्त्रियांना त्रास कमी झाला. त्याचबरोबर स्त्रियांना बाळंतपणाची सुट्टी मिळवून देणारी प्रसूती ॲक्ट म्हणजे मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट हा 1961 कायदा निर्माण झाला आणि या कायद्याने स्त्रियांना हक्काची बाळंतपणाची रजा तीही भर पगारी मिळू लागली. आता तर ते 3 महिन्यावरून सरकारने 6 महिने केलेली आहे. त्यानंतर हुंडा प्रथेच्या विरोधामध्ये जागृती निर्माण करण्यात आली की भारतात हुंडाबंदी कायदा असला तरी पण वर्तमानपत्रातून अशा बातम्या येत होत्या की धुणे धुताना पाय घसरून विहिरीत पडून मिळाली, महिलेचा पदर पेटून महिला जळून गेली. अशा खालोखाल बातम्या येत होत्या. कितीतरी वेळेला हुंडाच्या कारणामुळे अनेक न्यायव्यवस्थेने समोर आणला आणि 1984 तर हुंडा कायदा अस्तित्वात आला. 1988 जवळजवळ 2209 स्त्रिया, 1990 4835 स्त्रिया, 1993 5377 स्त्रिया या हुंडाबळी ठरल्या. केवळ आपल्या वडिलांकडून पैसे किंवा ठराविक रक्कम किंवा एखाद्या दागिन्याची किंवा वाहनाची मागणी केली आणि ती पूर्ण नाही केली म्हणून त्यांचा जीव घेण्यात आला. आणि ही तीव्रता लक्षात घेऊन हुंडा विरोधी कायद्यामध्ये तीव्रतेने जागृती करण्यात आली. त्यानंतर असे मग विवाह झाल्यानंतर अनेक वाद होऊ लागले. मग कौटुंबिक न्यायालय त्यासाठी त्यांनी तयार केलं. कौटुंबिक न्यायालय म्हणजे काय? 1984 विवाहासंदर्भात वाद असतील, सांसारिक समस्या असतील, त्यातून प्रश्न निर्माण होतात. पोटगी, एकल पालकत्व म्हणजे एखाद्या मुलाला आईकडेच राहणं किंवा विभक्त होणं, अपत्याचं संगोपन करणं, ते विभक्त झाल्यावर कोण करणार, अशा मालकीच्या कुटुंब व्यवस्थेत अनेक वाद किंवा प्रश्न निर्माण झाले आणि हे सोडवण्यासाठी मग एक कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात आलं. आणि ह्या न्यायालयात साक्षी पुरावे तपासण्यापेक्षा वकिलाऐवजी समुपदेशन करून दोघांनाही समजावून देण्यात प्राधान्य देण्यात आलं. आणि अशा प्रकारे वेगाने या न्यायालय पद्धतीने काही जे प्रश्न असतील हे सोडवण्यावरती स्त्रियांच्या विवाहासंदर्भातील वाद सोडवण्यासाठी भर देण्यात आला. त्यानंतर पोटगी संबंधीचा खटला मग 1985 म्हणजे एखाद्या विवाहित महिलेने तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर मागेच तुम्हाला सांगितलं की तिच्या उदरनिर्वाहाचं साधन काय म्हणून तिला ठराविक रक्कम नवऱ्याने देणे, याला पोटगी म्हणतात. हा कायदा कसा झाला तर सर्वोच्च न्यायालयात मोहम्मद अहमद खान याविरुद्ध त्याची बायको शहाबानो बेगम या खटल्यामध्ये ह्या शहाबानो बेगमनी पोटगी मागण्याचा अधिकार आपल्याला आहे असा निर्णय न्यायालयाला मागितला. आणि मग धार्मिक संघटनांनी गरदोळ तयार केला आणि मग संसदेमध्ये मुस्लिम वुमेन्स ॲक्ट म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ राईट्स अँड डिवोर्स हा कायदा संमत केला. त्यानंतर सतीबंदीचा कायदा. आता सती म्हणजे काय तर फार पूर्वी आपल्या देशामध्ये काही ठिकाणी प्रथा होती की आपल्या पती वारल्यावर त्या स्त्रीने त्याच्याबरोबरच अग्निदहन करणं किंवा तिने जिवंतपणे जळून घेणं. मग 4 सप्टेंबर 1987 ही प्रथा बंद पडलेली होती. लॉर्ड डलहौसीनेच त्यावेळेला कायदा केलेला होता. तरीही 1987 राजस्थानातील देवरा गावात रूपकुंवर नावाची विवाहिता सती गेली. ती स्वइच्छेने गेली नाही, तिला सती जाण्यास प्रवृत्त करण्यात आले. मग सती जाणे व ह्या सतीच्या प्रथेचं उदात्तीकरण करणे म्हणजे काही जण ती धार्मिकतेचं नाव देऊन त्याचं मंदिर बांधणं, मग ह्या सगळ्या बेकायदेशीर गोष्टी होत्या. मग गीता सिंधू, मीना मेनन, सुजाता आनंदन आणि अनु जोसेफ, कल्पना शर्मा ह्या स्त्री मुक्तिवादी कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी सत्य संशोधन केलं आणि 1988 ह्या सतीविरुद्ध सती प्रतिबंधक कायदा हा कडक करण्यात आला. त्यानंतर मानव अधिकार कायदा. स्त्री आणि पुरुष यांच्यामधील अन्याय दूर व्हावा म्हणून 1993 हा कायदा करण्यात आला. आणि ह्या कायद्यानुसार
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची नेमणूक करण्यात आली व राज्य मानव अधिकार आयोग या कायद्यानुसार सामूहिक अत्याचार, घटस्फोट, महिलांची सामाजिक स्थिती किंवा स्त्रियांच्या सुरक्षित कार्यस्थळ अशा विविध गोष्टींवर ह्या कायद्याने प्रभावीपणे भूमिका बजावली आणि स्त्रियांवरचा अन्याय कमी करण्यास मदत केली. त्यानंतर सरकारने महिला आरक्षण म्हणजे काय तर 74 आणि संविधानानुसार 73व्या कलमात आणि 74व्या कलमात संविधान दुरुस्तीने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्यामध्ये 1/3 जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवल्या. मग सरपंच पद, अध्यक्षपद, नगराध्यक्षपद, महापौरपद यासाठी देखील 1/3 पदे ही स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आली. आणि देशातील महाराष्ट्रासह अन्य 15 राज्यामध्ये स्त्रियांना 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे. या तरतुदीमध्ये महिलांना देखील राज्यकारभारामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संविधानाने स्त्री व पुरुष ही समानतेची तत्त्व स्वीकारलेली आहेत. त्यामुळे मतदानासारखा अधिकार व राजकीय हक्क स्त्रियांना मिळाला. पुरुषांच्या बरोबरीने शिक्षणाच्या संधी स्त्रियांना मिळाल्या. रोजगाराच्या समान संधी देखील स्त्रियांना प्राप्त झाल्या. त्याचबरोबर सती, हुंडा, बहुपत्नीकत्व ह्यासारख्या दुष्ट प्रथांवर कायद्याने बंदी घालण्यात आली. स्त्रियांचा घटस्फोटाचा अधिकार मान्य करण्यात आला. स्त्रियांना देखील मालमत्तेत कायदेशीर वाटा देण्याच्या हेतूने स्थानिक शासन संस्थांमध्ये जागा राखून ठेवण्यात आल्या. ह्या सर्व तरतुदीमुळे आज आपल्याला असं दिसते की आजची स्त्री ही शिक्षण घेऊन अर्थार्जन करू लागली आहे. स्त्रियांच्या मुक्तीच्या विचाराने स्त्रियांना आत्मभान येतं. शिक्षण, अर्थार्जन, प्रशासन, राजकारण सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया सक्रिय झालेल्या आहेत. तुम्हाला माहीतच आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यावेळेला स्त्रियांच्या अनेक प्रश्नांवर भर दिला जातो. पण आजची स्त्री ही सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आहे. मग त्या अंतराळ असो, नौदल असो, भूदल असो, वायुदल असो किंवा कुठलंही क्षेत्र असो की ज्या क्षेत्रामध्ये स्त्रिया आज गेल्या नाही असं क्षेत्रच नाही. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की संविधानाने ह्या तरतुदी केल्यानंतर अनुसूचित आणि जाती जमातींसाठी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काय तरतुदी केल्या तर स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या संविधानाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केलेला होता आणि त्याला अनुसरून अस्पृश्यता या रूढीवरती बंदी घातली. मग संविधानाच्या 17व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अस्पृश्य वर्गाचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करण्यात आला. अनुसूचित जातींमध्ये सामाजिक आणि आर्थिक त्यांचा मागासलेपणा लक्षात घेऊन त्यांचा विकास साधता यावा. शिक्षणात आणि नोकरींमध्ये त्यांना एक ठराविक आरक्षण देण्यात आलं आणि त्यांना त्याच्यातून प्रवाहात घेण्यासाठी प्रयत्न झाले. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. अनुसूचित जातीप्रमाणे अनुसूचित जमाती म्हणजे देशात दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाज. आधुनिक सुधारणांपासून तो कायम दूर राहिला. जंगलांमध्ये सामाजिक परिस्थिती खूप मागासलेली होती. अलीकडे आदिवासी जमातीची परिस्थिती सुधारत आहे. जंगल उत्पादनं, शेतीशिवाय त्यांना उपजीविकेची अन्य साधनच नाही. मग शेती करण्यासाठी अत्याधुनिक अवजारे त्यांच्याकडे पोचली नाहीत. शेतीतून उत्पन्न अत्यल्प मिळतं. शिवाय त्यांची शेती ही डोंगर माथ्यावर असते, त्यामुळे ती सुपीक नसते. निकृष्ट आहार आणि अपुऱ्या आहारामुळे त्यांचं पोषण व्यवस्थित होत नाही. दुर्गम भागात आदिवासींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळणं कठीण असतं. यासाठी या आदिवासी जमातींना देखील शासनाने विशेष संरक्षण देण्याची गरज भासली आणि मग भारतीय संविधानात ह्या आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणून गणले गेले. त्यांना कायदेमंडळात, शिक्षण, सरकारी सेवेत विविध क्षेत्रात प्रतिनिधित्व देण्यात आलं. त्यानंतर भटक्या व विमुक्त जाती. उदरनिर्वाहासाठी गावोगावी फिरत राहणाऱ्या जातींना भटक्या आणि भटक्या जाती म्हणतात. ह्यांचा एक गट तयार झाला. मग भटक्या जमातींमध्ये पशुपालन व्यवसाय हे गट तयार झाले. मग ब्रिटिशांनी काही जमातींवर गुन्हेगारी जमाती असा शिक्का मारलेला होता. म्हणजे रामोशेसारखी जमात ही दरोडेखोर जमात म्हणून. मग 1871 मध्ये गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत
प्रमुख गटांचा गुन्हेगारी जमाती म्हणून उल्लेख करण्यात आला. त्यांच्या व्यवसाय व हालचालीवर निर्बंध घालण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात हा अन्यायकारक कायदा व स्वातंत्र्यानंतर रद्द करण्यात आला. या जमातीवरची बंधने उठवण्यात आली. या जमातींचा समावेश विमुक्त जमाती या गटात करण्यात आला. मग त्यांना देखील सामाजिक व आर्थिक विकासासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात आले. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, शासकीय क्षेत्रात या जमातींना प्राधान्य देण्यात आले. मग अल्पसंख्याक म्हणजे काय, तर एखाद्या समाजामध्ये धार्मिक, भाषिक किंवा वांशिकदृष्ट्या ती जात अत्यल्प आहे, म्हणजे कमी संख्येने कमी आहे, अशा व्यक्तींचा समूह म्हणजे अल्पसंख्याक. मग आपल्या देशामध्ये तुम्हाला माहिती आहे सर्व धर्म समभाव आहे, म्हणजेच विविध धर्म, पंथ, भाषा असे असल्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये विविधता आहे व सांस्कृतिक परंपरा आणि वेगवेगळ्या आहेत. या सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात यासाठी वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा विकास करता यावा म्हणून संविधानाने सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिलेले आहेत. अल्पसंख्याक गटांना आपली भाषा, संस्कृती व परंपरा यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा हक्क शासनाने दिलेला आहे. शिक्षण संस्था त्यांच्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये विविध योजना राबवल्या जातात. आता आपण पुढील पाठांमध्ये म्हणजे पुढल्या प्रकरणामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानात केलेली प्रगती ही माहिती घेणार आहोत. पण हे प्रकरण संपल्यानंतर विद्यार्थी मित्रांना स्वाध्याय जो दिलेला आहे त्या स्वाध्यायाची तुम्ही स्वाध्याय आहे हा स्वाध्याय वहीत लिहून ठेवायचा आहे. जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा हा स्वाध्याय तपासला जाईल. धन्यवाद.